महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आळूवडी. पण आळूवडी रेसिपीकडे वळण्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, एक कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण वळूया रेसिपीकडे. आळूवडी सगळ्यांना आळूची पानं घेतली, लाल तिखट आहे, ओवा आहे, तीळ आहे, भिजवलेली चिंच आहे आणि गूळ आहे, बेसन पीठ आहे. आपण बनवूया आळूवडी. आज आपण आळू स्वच्छ 3 ते 4 पाणी धुवून घेतलेत, त्याचे देठ काढून घेतलेत. आता आपण लाटून घेऊया. अशा पद्धतीने आलूभात टाकायचे. या शिरात दाबलं गेलं पाहिजे. लाटण्याने खूप वेळ दाबायचं नाही, कारण फाटल्या तर पीठ लावताना त्रास होतो. पाण्यात टाकायचे. अशा पद्धतीने लाटायचे. उरले मी लाटून घेते. अशा पद्धतीने पाण्यात ठेवून द्यायचे आणि मग धुवून काढायचे, का त्याला चिक निघून जा. आता आपण पीठ काढून घेऊया. जे वड्यांना लागणारं सारण असतं त्याचं पीठ काढून घेऊया. डाळीचं पीठ. त्यात घालतो आपण लाल तिखट, त्यानंतर ओवा. हातावर सोडून घातलं तर योग्य. त्यानंतर घालतोय तीळ. त्यानंतर घालतोय चवीनुसार मीठ. हे सगळं काढून घ्यायचं आणि चिंचेचा फोड. खूप घट्ट नाही, खूप सैल नाही, मीडियम सर पाहिजे. एक पीठ काढून घेते. आता आपण घालत गुळाचं पाणी. गुळाचं पाणी घालायचं. अशा पद्धतीने बॅटर बनवायचं. तुम्ही बघू शकता. खूप घट्ट आहे नाही, खूप पातळ आहे नाही, एक मीडियम सर ही कन्सिस्टन्सी पाहिजे. अशा पद्धतीने, जेणेकरून ते पांगणार नाहीत.
आलं. तुम्ही बघू शकता इथे आपण आळूच्या पानांना पीठ लावून घेऊया. थोडंसं पातळ पातळ लावायचे, अगदी घट्ट नाही लावायचे. त्यावर आपण दुसरं पान ठेवूया. अशा पद्धतीने एक उलट ठेवायचे, नंतर सरळ ठेवायचे. आणि एक पुन्हा उलट ठेवायचं. परत एक पान ठेवूया. अशा पद्धतीने अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपली आळूवडी तयार होईल. बाकीच्या मी करून घेते. तुम्ही बघू शकता इथे मी इडली पात्रात पाणी उकळत ठेवलं आहे. इडली पात्र ठेवलं आहे आतमध्ये. आता आपण हे पाणी उकळून घेतलं आहे. आता आपण आळूवडी ठेवूया अशा पद्धतीने. बाकीच्या मी ठेवून अशा पद्धतीने इडलीच्या पात्रामध्ये आपण 5-6 वड्या ठेवल्या. आता आपण झाकण ठेवून फुल गॅसवर 20 मिनिटासाठी ठेवूया. आता आळूवड्या आपल्या उकडून झालेत. आता आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने कट करून झाले. साधारण अशी दिसते. बाकीच्या मी कट करून घेते. तुम्ही बघू शकता आपण तेल तापत ठेवले. आता आपण वड्यात तळून घेऊया.
ह्या वाड्या स्लो गॅसवर तळून घ्यायचे. अशा पद्धतीने आपली आळूवडी रेडी. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपली आळूवडी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.